नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत, जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॅटेगरीच्या फीसमध्ये BHMS या कोर्ससाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून किती ऑल इंडिया रँकवर सीट अलॉटमेंट होऊ शकतं 4th राऊंडपर्यंत, याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, जो की लास्ट इयरच्या सीट होत्या आणि लास्ट इयरचे अलॉटमेंट होतं त्याचा अभ्यास करून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। पण रिअलमध्ये हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो, कारण जवळपास 300 MBBS जागा वाढल्यात। त्याचबरोबर जर अजून एखादं MBBSचं किंवा BAMSचं किंवा BHMSचं कॉलेज जर ॲड झालं तर त्या कंडिशनमध्ये हा कट ऑफ अजून पण कमी जाऊ शकतो, किंवा बरेच मुलं जर बाहेर राज्यामध्ये जाऊन MBBS किंवा BAMS करतील तर त्या कंडिशनमध्ये हा BHMSचा कट ऑफ अजून पण डाऊन जाऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे। तर BHMS साठी SC कॅटेगरीमधून तुमचा ऑल इंडिया रँक 9 लाख ते 9.5 लाखाच्या दरम्यान येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक BHMSचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 4थ्या राऊंडपर्यंत अलॉटमेंट होऊन जाईल। मग ते सेकंड राऊंडला घेऊ शकतं, फर्स्ट राऊंडला घेऊ शकतं किंवा थर्ड राऊंडला घेऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्ही जर ST कॅटेगरीमधून येताय 12 लाख ते 13 लाखाच्या मध्ये जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला ST कॅटेगरीमधून 100% BHMSला सीट अलॉटमेंट होऊन जाईल। फीच्या कॅटेगरीमधून 8 लाख ते 8.5 लाखाच्या दरम्यान जर तुमचा रँक बनत असेल तर तुम्हाला VJ कॅटेगरीमधून BHMSचं एक प्रायव्हेट कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं आणि फीस फक्त तुम्हाला कॅटेगरीची लागणार आहे। NTB मधून 10 लाख ते 11 लाखाच्या दरम्यान तुमचा रँक येत असेल तुम्हाला NTB मधून सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे। NTC मधून 8 लाख ते 9 लाख तुम्ही एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चालू शकतात। NTD कॅटेगरीमधून तुम्ही 8 लाखाच्या आसपास जर ऑल इंडिया रँकमध्ये असाल तर तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। OBC मधून 9 लाखापर्यंत तुम्हाला BHMSचं कॉलेज मिळू शकतं। HBC कॅटेगरीमधून 10 लाख ते 10.5 लाख रँकपर्यंत तुम्हाला जे आहे ते एक होमिओपॅथिक कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं। ओपन कॅटेगरीमधून तुम्ही 8 लाख ते 8.5 लाख जो आहे तो एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँकनुसार BHMS सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ घेऊन चालू शकतात। परत सांगतोय, हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही नीट क्वालिफाय असाल तर 100% सगळे राऊंड खेळा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये आणि तुम्हाला कमी जरी मार्क असतील तरी 100% सीट अलॉटमेंट होऊ शकतं जर एखादी सीट वॅकंट आली तर। आणि जर तुम्हाला IQ किंवा NRI कोट्यामध्ये ऍडमिशन करायचं असेल ते तुम्ही फक्त क्वालिफाय असाल तरी 100% होऊन जाणार आहे, किंवा क्वालिफाय नसाल 10-20 मार्क कमी असतील तरी थर्ड राऊंडला क्वालिफाय मार्क्स कमी होतात। त्या कंडिशनमध्ये तुम्हाला BHMSच्या एक मॅनेजमेंट कोट्यामधून म्हणजेच IQ NRI कोट्यामधून 100% सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे। जर तुम्हाला IQ NRI कोट्याचं फी स्ट्रक्चर काय असतं ह्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला IQ NRI कोट्याचं फी स्ट्रक्चर डेफिनेटली शेअर करू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कॉलेज वाईज कोणतीही इन्फॉर्मेशन शेअर करू, कोणत्याही कोर्स बद्दल, तर ती तुम्हाला क्विक मिळत राहील, किंवा येणारी अपडेट आम्ही शेअर करू ती तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।